आता पाहूया बातम्या विस्तारानं. चीनच्या सिचुआन प्रांतात आज 5.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे नेपाळला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. कालच्या प्रलयंकारी पुरापाठोपाठ आज नेपाळ पोलिसांनी पुन्हा सावधानतेचा इशारा जारी केला आहे. त्याचबरोबर तिबेटमध्ये बांध फुटल्यामुळे नेपाळमधल्या पूरस्थितीत भर पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात तिबेटमधून पुराचं पाणी नेपाळपर्यंत पोहोचेल. मात्र यावेळी आगाऊ माहिती मिळाल्यामुळे नेपाळ पोलीस सावधान आहेत आणि प्रशासकीय पातळीवर शक्य ती तयारी केली आहे. संभाव्य धोक्याच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी, बचाव पथकाने आणि जनतेनं अत्यंत सावधानता बाळगावी आणि तातडीनं सुरक्षित स्थळी जाऊन इतरांनाही माहिती द्यावी असं आवाहन नेपाळ पोलिसांनी केलं आहे. आतापर्यंत पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 538 वर पोचली. सुमारे 1500 जण बेपत्ता आहेत. नेपाळचे 7451 सुरक्षाकर्मी शोधकार्यात व्यस्त आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या 1545 लोकांची आत्तापर्यंत सुटका करण्यात आली. 84 जणांवर काठमांडूत उपचार सुरू आहेत. तिबेट नेपाळ सीमेजवळील गिरोंग काउंटीमधून 555 पर्यटकांसह 1000हून अधिक लोकांना बाहेर काढल्याची माहिती चीननं दिली आहे. दरम्यान भारताकडून नेपाळला मदत सामुग्री पोचवली जाते. बुधवारी 10 टन मदत सामुग्री गेल्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी मदत साहित्य घेऊन जाणारं भारतीय हवाई दलाचं आणखी एक विमान आज नेपाळसाठी रवाना होत आहे.